आज फर्स्ट टाइम आहे नानूचे दात क्लीन करणं. बापरे, नानू गुड गर्ल झाला का? अरे असं लावत असते नानू. ओ माय गॉड. व्हेरी गुड. टोमॅटो कुठला आहे? काय हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आजचा ब्लॉग तुमचा रिक्वेस्टेड असणार आहे. प्रत्येक महिन्यात सगळेजण मला खूप रिक्वेस्ट करतात की अनायाचा रुटीन ब्लॉग दाखवा. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे अनायाचं मॉर्निंग रुटीन. आणि सकाळी उठल्यापासून तिला मी काय काय देते, ती केव्हा उठते, कधी झोपते, काय खाते, सगळं काही आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर सगळ्यात आधी अनाया उठते. अनाया कितीला उठते तर कधी 8ला, 8:30ला. हा रोजचा टायमिंग आहे तिच्या उठण्याचा. आणि मी आणि अनाया सोबतच उठतो. कारण काय होतं ना, रात्रभर माझी सुद्धा झोप होत नाही. तर जेव्हापर्यंत ती झोपते तोपर्यंत मी पण झोपलेली असते. नानू प्लीज बेटा कम. 8:30 पर्यंत आम्ही उठून जातो. मग त्यानंतर सगळ्यात आधी मी तिचं डायपर चेंज करून देते आणि ते आता आमचं झालेलं आहे. त्यानंतर मी तिला पाणी देते. तर सगळ्यात पहिले दिवसाची सुरुवात आमच्या पाण्यापासून होते. आणि अनाया एवढी गुड गर्ल आहे, पटापट पाणी पिऊन पण घेते, फक्त दूध नाही पित ती. गुड मॉर्निंग म्हटलं का तू सगळ्यांना? गुड मॉर्निंग. आम्ही पळायला सुरुवात करतो झोपेतून उठलं की. असं नाही करू, असं नाही. नानूचा ब्रश पण किती छान आहे. आता नानू झाले 4 दात आणि ते क्लीन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आज फर्स्ट टाइम आहे नानूचे दात क्लीन करणं. हे टूथ गम वाइप्स आहे, त्याने तिचे दात आम्ही क्लीन करतो आहे. सध्या आम्ही तिला ब्रश इंट्रोड्यूस नाही करतोय एकदम अर्ली स्टेजला. व्हेरी गुड. करू देते का नानू? नानू तो गुड गर्ल आहे. गुड गर्ल आहे. बघू जरा आकार परत एकदा. नानूला स्ट्रॉबेरी लागून राहिली ना. हा, दात कुठे? बापे, बापरे, नानू गुड गर्ल झाला का? बसून किती झालं? नाही, जाऊ दे, पीत नाही त्याच्यापेक्षा बरं. अरे बापरे. हो हो, पिऊन घे, पिऊन घे, दूध पिऊन घे. वा 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 वा. 1 more टाइम दूध पिऊन घे. तर पाणी दिल्यानंतर सगळ्यात पहिलं काम असतं तिचे दात घासून देणे. आणि दात क्लीन झाले की 5 मिनिटाच्या गॅप नंतर मी तिला मस्त दूध देते, थोडंसं कोमट करून देते. आणि ती रोज घेते असं बिलकुल नाही आहे. कधी मूडवर असलं तर घेते, नाहीतर घेत नाही, कारण दुधाची सवय अजून लागायची आहे तिला. सो आम्ही लावतोय हळूहळू. जरी तिने घेतलं नाही पण रोज प्रयत्न करणे हे माझं काम आहे. आणि तिचं दूध पिऊन झालं की रोशन तिला रोज मॉर्निंग वॉकला घेऊन जातो. थोडंसं तिला बाहेरचं बघण्यात खूप मजा येते, कारण तोपर्यंत तिचा ब्रेकफास्ट मी रेडी करून ठेवते. आणि बाहेर जाण्याआधी आवर्जून मी तिला लावते सनस्क्रीन. तर आता मी ही लिटल रिच्युअल्सची सनस्क्रीन तिच्यासाठी यूज करत आहे. बाळांची स्किन ना खूप जास्त डेलिकेट असते, म्हणजे ॲज कम्पेअर्ड टू आपली स्किन तरी. आणि जे काय आपण त्यांच्या स्किनवर अप्लाय करतो ना, ते डिरेक्टली त्यांच्या ब्लड स्ट्रीममध्ये जातं. आणि त्यामुळे आपल्याला जे काही प्रोडक्ट्स आपण यूज करतो ते काळजीपूर्वक यूज करावे लागतात. आणि माझी नेहमीची फेवरेट चॉईस आहे लिटल रिच्युअल्स. आणि त्यांचे प्रॉडक्ट्स खूप चांगले आहे. आज सुद्धा मी काही प्रॉडक्ट्स मागवलेले आहे आणि त्याचा रिव्ह्यू तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यांचे प्रॉडक्ट्स ना टॉक्झिन फ्री आहे, केमिकल फ्री आहे, त्यामुळे मला ते अनायासाठी खूप आवडतात. टेक्स्चर खूप छान आहे प्रॉडक्ट्सचं, अप्लाय केल्यावर खूप छान वाटतं. सो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. आज मी 3 प्रॉडक्ट्सचा रिव्ह्यू तुम्हाला देणार आहे. तर इथे सगळ्यात आधी मी अनायासाठी यूज करते लिटल रिच्युअल्सचं रे शील्ड सनस्क्रीन. UVA अँड UVB रेजपासनं आणि ब्लू लाईटपासनं, वायफाय रेडिएशनपासनं दूर ठेवतं. हे टॉक्झिन फ्री आहे, सोबतच नॅचरल अँड जेंटल आहे अनायाच्या स्किनसाठी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नो व्हाईट कास्ट. जनरली आपण जेव्हा सनस्क्रीन लावतो तेव्हा व्हाईट कास्ट हमखास दिसतात, पण या सनस्क्रीनपासून ते दिसत नाही. आणि ती गोष्ट मला खूप जास्ती आवडते. अनायाची स्किन उन्हापासून प्रोटेक्ट करण्यासाठी मला हे सनस्क्रीन परफेक्ट वाटतं. 9:30 वाजेपर्यंत अनाया आणि रोशन घरी येतात. तोपर्यंत तिचा ब्रेकफास्ट मी रेडी करून ठेवते. आणि ब्रेकफास्टमध्ये ना मी तिला मल्टिपल फ्रूट्स द्यायचा प्रयत्न करते. अनाया आलेली आहे. आम्ही ट्राय करतो की तिला स्वतः खायला द्यायचं.
ती हाय चेअरवर बसून मस्त आपली खात असते. जोपर्यंत पोट भरत नाही तोपर्यंत खाते आणि तिला फ्रुट्स आवडतात. त्यानंतर मग ती फेकायला सुरुवात करते. पण आम्ही तिला हाताने यासाठी खायला देतो की तिला सवय लागावी. मुलांना स्वतःचं फूड स्वतः एन्जॉय करायला जास्ती आवडतं आणि त्यांना जेवढं लागतं ना तेवढं ते बरोबर खातात. सो चला, आता 9:30 वाजलेले आणि आलेली आहे. तिचा ब्रेकफास्ट मी तिला देते. ब्रेकफास्टला पाहून नानू खूप जास्ती खुश होते. आणि नानूच्या ब्रेकफास्ट मध्ये आज काय काय आहे का नानू? बनाना, पोमोग्रेनेट, चिकू अँड ब्लूबेरी आहे. सो नानूचा ब्रेकफास्ट कसा आहे? हेल्दी. ब्रेकफास्ट करताना अनाया एवढा राडा घालते की डायरेक्टली तिला आंघोळीलाच न्यावं लागतं. ती घर तर भरवतेच पण स्वतः पण खूप भरलेली असते. सो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती ना पॉटी पण करून घेते त्याच पिरियडमध्ये. तिची पॉटी वगैरे सगळं झालं की मग तिला छान रोशन आंघोळ घालून देतो. तर हे सकाळचं जे रुटीन आहे तिच्या आंघोळीचं, तिला रेडी करण्याचं, हे रोशनचं असतं. तिची आंघोळ झालेली आहे, तिला आता मस्त रेडी करून देतो. आंघोळीनंतरही दिवसभर अनायाची स्किन मॉइश्चराईज राहावी म्हणून मी यूज करते लिटिल रिच्युअल्सचं बायो बॉडी बटर, जे की 19%ने तिची स्किन बॅरियर स्ट्रेंथ इन्क्रीज करतं. तेवढंच नाही तर 32%ने हायड्रेशनसुद्धा इन्क्रीज करतं. सोबतच स्किन रेडसुद्धा होत नाही आणि हे परफेक्ट आहे तिच्या स्किनसाठी. एकदम सॉफ्ट अँड जेंटल आहे आणि बॉडीसोबतच तिची फेस स्किनसुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणून मी यूज करते लिटिल रिच्युअल्सची पोस्टबायोटिक फेस क्रीम, जी अनायाच्या स्किनला इंटेन्स हायड्रेशन देते फॉर लॉंग लास्टिंग सॉफ्टनेस आणि त्याचबरोबर स्किनला प्रोटेक्ट आणि स्ट्रेंथन पण करते. एवढंच नाही तर हेल्दी स्किन प्रमोट करून ॲक्टोपिक स्किन अपिअरन्स इम्प्रूव्ह करतं. लिटिल रिच्युअल्सचे सगळे प्रोडक्ट्स तुम्हाला ॲमेझॉन, फर्स्ट क्राय आणि त्यांच्या वेबसाईटवर मिळून जातील. तुम्हाला जर लिंक हवी असेल तर प्लीज खाली कमेंट करा. त्याचबरोबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोडक्ट्सच्या लिंकसुद्धा देत आहे. जर तुम्हाला कोणाला बाय करायचं असेल तर तुम्ही तिथनं बाय करू शकता. नानू घेणार का औषध? कम 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 कम. अरे वाव. हा, नानू परत घेणार. गर्ल. हा, वन मोर टाइम. नानू एक्सपर्ट झाली आता गेम मध्ये. वाव. ये. व्हेरी गुड. खेळायचं का व्हेजिटेबल्स? हे बघ. नाही नाही, नानूला हेच खेळायचं. नानू, हे व्हेजिटेबल्स ओळखायचे का ग? कोणते? स्ट्रॉबेरी. वाव, नानूज फेवरेट स्ट्रॉबेरी. ग्रेप्स. नानू, ग्रेप्स पण फेवरेट आहे तुझे, माहिती आहे का तुला? हो, पाइनएपल, ऍपल, बनाना. नानू, लॉट्स ऑफ थिंग्स. असं शिका नानू. हे काय आहे? असं शिकव तू फक्त. हे काय आहे ग नानू? बघ, लेडी फिंगर. नाही, नानूला फक्त पानं पलटवायचे. व्हेरी गुड. खायचं नाही नानू ते. कुकुंबर. काय आहे नानू? बरं मला सांग. हे बघ, टोमॅटो कुठला आहे? याच्यातला ओळख बरं. टोमॅटो कुठला आहे? काही नाही. ओ माय गॉड. काही नाही, नानूचा असाच अंदाज आहे. तुम्ही असं केलं म्हणून. बरं ठीक आहे नानू. ओनियन. तुला कांदा आवडतो ना? कांदा. हे पहा, नानू काही उचलते. नानूचा टोमॅटोवर बरोबर अंदाज लागेल. हा, हे पहा, करेक्ट लावू आपण. कुकुंबर, कुकुंबर. बीटरूट, बीटरूट. टोमॅटो लाव नानू आता. टोमॅटो कोणता आहे? लाव बरोबर. ए बाबी. हे बाबी काय आहे ग नानू? डन. नानू, ग्रेप्स पण फेवरेट आहे तुझे, माहिती आहे का तुला? काय ग नानू? बघ, लेडी फिंगर. खायचं नाही नानू ते. मला सांग. हे बघ, टोमॅटो कुठला आहे? याच्यातला ओळख बरं. टोमॅटो कुठला आहे? काही नाही. ओ माय गॉड. काही नाही, नानूचा असाच अंदाज आहे. तुम्ही असं केलं म्हणून.
बरं ठीक आहे नानू. सो अनाया आता छान मस्त रेडी झालेली आहे. तिचे सकाळचे जे मेडिसिन्स आहे व्हिटॅमिन डी वगैरे ते सगळे रोशन तिला यावे देतो. आता सगळे म्हणणार की अनाया 1 वर्षाच्या वर झालेली आहे, मग तुम्ही तिला का परत ते मेडिसिन्स देत आहेत? तर डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की 3 महिने परत कंटिन्यू करा. सो आम्ही जे मेडिसिन्स होते ते सगळे परत कंटिन्यू केलेले आहे. सो आंघोळ झाल्यावर तिला रोशन ते मेडिसिन्स वगैरे देतो आणि त्यानंतर त्यांचा 1 तास किंवा अर्धा पाऊण तास असतो प्ले टाईम. आणि प्ले टाईममध्ये रोशन तिला नवीन नवीन गोष्ट शिकवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जे काय अल्फाबेट्स आहे, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, ॲनिमल्स हे सगळे ओळखवण्याचा, बाइंडर्स आहे ते सगळे शिकवण्याचा प्रयत्न करतो. प्लस काही 1-2 गेम्स तिला शिकवतो, त्यांचे स्किल्स वाढतात. सो हा आंघोळीनंतरचा पिरियड म्हणजे त्यांचा खेळण्याचा असतो आणि अनाया तो खूप जास्ती एन्जॉय करते. आणि आता फायनली जे तुम्हाला मी 8:30 सकाळी अनाया उठल्यापासून जे रुटीन सांगितलेलं आहे, तर आता वाजले 11:30 आणि त्यांचं खेळून झालं की ती बरोबर माझ्याकडे येते किचनमध्ये आणि रडायला सुरुवात करते. माझ्या पायाजवळ येते की मम्मा आय एम डन नाव, तू आता मला झोपवून दे. आणि अजून तिची फीडिंग सुरू आहे. सो तिला मी फीड करते, झोपायच्या वेळी तिला फीड लागते. एरवी तिला मी फीड देत नाही आता, सो कारण बाहेरचं जेवणाची जास्ती सवय लागली पाहिजे. सो तिला आता फीड करून देते आणि तिला झोपवून देते. सो अनायाच्या झोपीचं फिक्स आहे, 11:30 तिला बरोबर झोप येते आणि आता ती झोपलेली आहे. यावेळी तिला झोपायला मला फार वेळ लागत नाही, 10 मिनिटाच्या आत डायरेक्ट ती झोपी जाते आणि ती आता झोपलेली आहे. 11:15 वाजलेले आहेत. माझा स्वयंपाक वगैरे सगळं आवरलेला आहे. आता काय तर मला आंघोळ वगैरे करून रेडी व्हायचं आहे. आमचं जेवण वगैरे सगळं बघतो, तिच्या जेवणाचं काय हे सगळं बघतो आणि तोपर्यंत अनाया झोपलेली असते, तेव्हा माझे हे बाकीचे सगळे कामं होतात. सो आता अनायाच्या लंचच्या वेळी तुम्हाला भेटते मी. नानू एवढं लवकर कशाला उठला तू? कशाला उठला? आणि हा नानू ना एकदम छोटासा नॅप असतो. नानू 1 तासात उठून बसते. 11:30 11:15 झोपली, आता फक्त 12:30 वाजले आहे. हो उठून पण बसली, पण इतकं आहे की ह्या नॅप नंतर ती एकदम फ्रेश होऊन जाते, मस्त खेळते, आपली आपली फिरत असते घरभर. तर आता अनाया उठलेली आहे आणि नानूचा हा नॅप ना फारच छोटा असतो, फार वेळ ती काही झोपत नाही, हार्डली 45 मिनिट्स झोपते. तर ना मी काय करते, माझ्या किचनमधलं जे काही काम राहिलेलं असेल ते तसंच सोडून देते, पण पहिले आंघोळ करून घेते आणि पूजा करून घेते. तर आता ना आंघोळ झाली, पूजा वगैरे झाली, मी रेडी व्हायची तयारीच आहे मी, आणि अनाया उठून गेली. आणि आता 12:30 वाजलेले आहेत. माझा बाकीचा स्वयंपाक बनवून झाला होता, फक्त दालला तडका लावायचा, ते पण अनायासाठीच लावायचं, आमचं सगळं झालेलं आहे. तर अनायाला मी आमच्या जेवणातलं जे काही जेवण असेल ते सगळं द्यायचा प्रयत्न करते. एक टाइम काहीतरी वेगळी डिश बनवते, ते पण 1-2 दिवसातनं. बाकी नॉर्मल जे घरात आम्ही खातो तेच तिला देते, म्हणजे तिला सगळं नॉर्मल खायची सवय लागेल. पण त्याचबरोबर तिला काहीतरी टेम्पटिंग वाटावं, तिने इंटरेस्टने खावं म्हणून मी वेगवेगळे पॅनकेक्स वगैरे ट्राय करते आणि त्याच्या रेसिपीज मी तुमच्याशी शॉर्टमध्ये शेअर करत असते. सो ती उठल्यावर थोडा वेळ मस्त खेळते, फ्रेश असते, छान इकडून तिकडे फिरत असते. जर रोशन घरी असला, ऑफिसला नाही गेला, तर किचन टू बेडरूम असं तिचं चाललेलं असते. आणि तेवढ्या वेळात मग तिच्यासाठी काय बनवायचं जेवायचं हे मी बघते. सो आता तिला मी देणार आहे भात आणि वरण. तर वरणाला थोडासा वरणाला ना थोडासा तडका मला लावून द्यायचा आहे. तर तडका कसा लावते तिच्यासाठी हे तुम्हाला मी आता दाखवते. आणि तिच्यासाठी लावत त्याचा तो आमच्यासाठी पण लावूनच घेते पूर्ण वरणाला. आणि आता माझं वरण फोडणी देऊन व्हायचं आहे. तर एवढ्या वेळ अनायाला बिझी कसं ठेवायचं, कारण एकदा अनायाची तयारी झाली, मी झोपवून देण्यापासून माझी ड्युटी असते. रोशनचं ऑफिस भलाही 2 वाजता ऑफिशियली सुरू होतं, पण काय त्याला 12 वाजतापासून पण काम असतं. मग त्यानंतर त्याचं असतं की तोपर्यंत मी सांभाळतो, पण त्यानंतरचं तू सगळं बघ. तर मग तिला बिझी ठेवण्यासाठी ना तिच्या हातात अशा काकड्या देते मी. नानू काकडी दाखव, काकडी कुठे आहे काकडी? नानू कशी खाते? नाही खात. तर नानू काय करते, काकडी घेते हातामध्ये आणि खात 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 फिरत असते घरभर. माझ्याकडे येते, रोशनकडे जाते, रोशन बेडरूममध्ये असतो. तर सो असं चाललेलं असतं. आणि तेवढ्या वेळात मी आता वरणाला फोडणी देते. 1 2 वरणाला फोडणी द्यायसाठी सगळ्यात आधी कढईमध्ये तेल टाकून घेतलं. आता हे वरण अनायासाठी आणि आमच्यासाठी आहे म्हणून मी तेल वापरलं, नाहीतर मी जनरली फक्त तिच्यासाठी असेल तर तूपच वापरते. त्यानंतर त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, लसूण आणि कांदा याची फोडणी दिली. सगळं काही छान तेलामध्ये परतून घेतलं.
आणि थोडासा कांदा सॉफ्ट झाला की यामध्ये मसाले टाकले. तर मसाल्यांमध्ये मी फार काही टाकत नाही, हिरवी मिरचीचा वापर करत नाही, फक्त हळद आणि धने पावडर टाकलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो टाकला, त्यानंतर थोडीशी मेथी टाकली, चवीला पण चांगली वाटते आणि हेल्दी होते वरण. सगळं काही व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि 2 मिनटं छान शिजू दिलं. मग त्यानंतर जी डाळ मी शिजवून ठेवली होती ती यामध्ये टाकली, तुरीची किंवा मग मुगाची, असे दोन्ही डाळ मी ऑल्टरनेटिव्हली तिच्यासाठी यूज करत असते. त्यानंतर इथे मग मी आता मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि डाळ छान घोटून घेतली. गरजेनुसार त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि त्याला छान उकळ्या येईपर्यंत मस्त शिजू दिलं. आणि इकडे छान वरनं खूप सारी कोथिंबीर टाकली, मला खूप जास्ती आवडते कारण. आणि मग त्यानंतर इथे आपलं वरण रेडी आहे, एकदम साधं सिंपल. हे आपणही खाऊ शकतो आणि बाळांसाठी पण एकदम छान आहे. सो आता तिला मी देणार आहे वरण आणि भात. आता वाजलेला आहे 1 आणि हे झालंय अनायाचं जेवण रेडी. अनायाला मी हाय चेअरमध्ये टाकलेलं आहे आणि ती म्हणते दे दे. नानूने काकडीच्या भरोशावर मला वरण करू दिलं. हो गरम आहे बेटा, हे थोडंसं गरम आहे. तुला फुफू नानू फुफू कशी करते बघ, कशी करते नानू फुफू. हा फू करून दे. नानू खूपच हुशार आहे. घे बघताय ना, असं आमचं नाटक पण चालतं. तर हे जेवण आमचं 3 वाजेपर्यंत पुरतं. जेव्हा जेव्हा खाईल तेव्हा तेव्हा थोडंसं द्यायचं. खाऊन घे ना बेटा, आता काकडी खाल्ली ना म्हणून तुझी भूक गेली. नाही जेवणार आता, थोड्या वेळाने जेवायचं, थोड्या वेळाने. बरं चालेल, मला पिशी देऊन दे, एक पिशी. सो आता वाजलाय 1. आम्ही दोघंही आमचं लंच करतो आणि असं सगळं आवरेपर्यंत आम्हाला एवढा वेळ होऊन जातो. आणि अनायाचं असंच असतं, ती जेवते नाही जेवत, तिचं काही फिक्स नसतं. सो आता आम्ही जेवायला बसलो ना, सोबतच तिला पण देण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी तिला असं एकटं नको वाटतं, पण जेव्हा आम्ही खातो ना त्यासोबत ती खाते. आणि याच्या पुढचं रुटीन असं की ती खेळत असते, मी माझी एडिटिंगची कामं करते आणि आम्ही दोघी हॉलमध्ये असतो. तिला खूप सारी खेळणी मी पसरवून देते आणि ती आपली आपली मस्त मस्त खेळते. असं चालतं आमचं 3 वाजेपर्यंत, म्हणजे 1 ते 1.5 तास मला हा मिळतो. आणि मग त्यानंतर आणि तेवढ्या वेळात मध्ये मधल्या पॅचमध्ये तिला मी जेवण द्यायचा प्रयत्न पण करते. बरं मला सांग नानू, गाणं लावलं का तू? गाणं लावलं? लावलं. आणि डान्स डान्स लाजताय नानू, लाजताय. गाडीचं गाणं लावलं का? गाडीचं, गाडीला लावलं गाणं? गाडीचं नाही लावत गाडीला गाणं. तिला कळतं की मम्मा व्हिडिओ घेत आहे, नाहीतर ती छान डान्स पण करते, गाणं पण लावते. अरे बापरे, नानूची काकडी, नानूची काकडी. नानूला काहीतरी हातात खायला कंटिन्यू लागतं. नानू गाडीवर बसणार आहे का? कशी बसते? नानू डान्स करताय, नानू डान्स करताय. बरं मला एक सांग नानू, नाही बसता येते तुला? बस. उतरायचं पण, बसायचं पण, उतरायचं पण, सगळं असं भलाभल करायचं तुला. बरं मला एक सांग, तुला बॉलला किक मारता येते का नानू? येते का? किक मारता येते? तू तिकडे जागा नाही बरं, तू कशी उतरणार आहे? जमेल का? ओळे बॉलला किक मारून दाखव बरं. अच्छा बापडे, नानू किती हुशार झाला ग. चला किक मारून दाखव. येस. हा मुरमुरा पाहिजे तुला? मुरमुरा. बापे, आई मम्माने आत्ताच घर पुसलं तर बेटा तू सगळी काकडी पसरवली घरात. वा 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 माझ्या भोंद्या. आणि माझ्या सोबतीला असतात हे तिचे पप्स, म्हणजे नाचणीचे मुरमुरे. तर काय करते ना, तिच्या हातात एक 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 हा मुरमुरा देत जाते किंवा तिच्या हातात काहीतरी खायला देत जाते. ती खेळते, नाचते, आपली सगळं करते आणि तेवढ्या वेळात माझी ना एडिटिंग होते आणि त्यानंतर तिला थोडीशी झोप येते. मग तिला मी झोपून वगैरे देते. तर हे सगळं मग इव्हनिंगच्या पार्टमध्ये येतं
की इव्हनिंग तिची कशी असते. तर मी तुम्हाला हे सगळं पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की अनायासोबत माझी इव्हनिंग कशी असते पूर्ण रात्रीपर्यंत. तर नेक्स्ट व्लॉग असणार आहे की इव्हनिंग टू नाईट अनायाचं रुटीन कसं असतं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.